आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्री 15 जुलै 2026 पासून बुधवार या दिवसापासून 25 जुलै 2026 पर्यंत या कालावधीमध्ये गुप्त नवरात्री साजरी केली जाणार आहे. या अत्यंत पवित्र काळामध्ये आपल्याला दशमहाविद्यांची विशेष साधना करण्याची संधी आपण सोडता कामा नये. या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून कमीत कमी 10 मिनिटे तरी वेळ काढून ही साधना आपण पूर्ण करू शकतो. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या नवार्ण मंत्राचा आपण जप करू शकतो. आणि हा जप आपण आपल्या मनातल्या मनात करायचा आहे. मनात जप करताना कोणतेही सोयरसूतक किंवा मासिक पाळीचे कोणतेही बंधन नाही. सोयरसूतक किंवा मासिक पाळीच्या वेळेमध्ये ओम असलेला कोणताही मंत्र न म्हणता देवीचा कोणताही साधा मंत्र किंवा बीज मंत्र जे असतात ते या वेळेमध्ये आपण म्हणू शकतो. समजा पाळीच्या वेळेमध्ये आपल्याला जर नसेल करायचा मंत्र तर त्यानंतर आपण पुढच्या 4 दिवस वर्ज करून जपसंख्या वाढवावी. ही साधना प्रवासात चालता बोलता किंवा अशा प्रकारे न करता आपल्या घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी शांतपणे मन स्थिर झाल्यावर एका ठराविक जागी बसून करावी. त्यामुळे आपल्याला स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग सुकर होतो आणि आपल्याभोवती एक संरक्षणात्मक दैवी कवच निर्माण होते. तसेच दैवी शक्तीचा आणि कृपेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. साधनेसाठी काही बीज मंत्र आहेत, जसे की ह्रीं हा एकाक्षरी बीज मंत्र आहे. दुसरा मंत्र आहे श्रीं. तिसरा मंत्र आहे क्लीं. चौथा मंत्र आहे ऐं. या बीज मंत्रांचा जप 108 वेळा केला जातो. तसेच ह्रीं दुर्गाये नमः किंवा श्रीं महालक्ष्मी नमः किंवा क्लीं कालिकाये नमः. तसेच जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते असे हे मंत्र आपण आपल्या इच्छानुसार आपण या मंत्रांनी देवीची उपासना करू शकतो. सोयरसूतक किंवा पाळीच्या वेळेमध्ये आपण मनात दुर्गे दुर्गे किंवा अंबे किंवा जगदंबे असा जप करू शकतो. तुमची उपासना दुर्गेची आहे, महालक्ष्मीची आहे की कालीची आहे त्यावरून आपण मंत्र ठरवायचा आहे. किंवा दत्त संप्रदायाशी संबंधित देवीची जर असेल तर त्याप्रमाणे आपण मंत्र ठरवायचा आहे आणि एका विशिष्ट वेळी शांत मनाने मनातल्या मनामध्ये हे जप करायचे आहेत. आणि त्यावरून मंत्राची संख्या पण आपण निश्चित करायची आहे. रोज आपण एवढे मंत्र म्हणायचे असे मंत्राची संख्या निश्चित करायची आहे. आपल्याला कुठला मंत्र आवडतो किंवा कोणत्या मंत्राचा आपल्यावर प्रभाव पडतो हे आपण नक्की ऑब्झर्वेशन करावे. आणि तुम्हाला कोणता मंत्र आवडतो ते कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.